नमस्कार मंडळी, कशी आसात? बरेच असणार. तर आज एक वेगळा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय, म्हणजे नारळाची कापा. मंडळी, कोकण म्हटलं तर आपला सोनाचा, मी तुमका वारंवार सांगतोय. आणि आज विशेषतः म्हणजे नारळाची कापा, त्या कापांचा एक प्रकार तो म्हणजे आंब्यांचा मिश्रण केलेली कापा. मंडळी, अक्षरशः तोंडावर जिभेवर कापा जर ठेवलात तर विरघळून जाऊ पाहिजे अशी कापत. आणि माझ्या काकी बनवता बरेचसे जेवणाच्या ऑर्डरी, कापांच्या ऑर्डरी, लाडू, बरेचसे काही जिन्नस ते आमच्याकडे बनवले जातात. व्हिडिओ खाली तुमका नंबर दिलेलो आहे, तुम्ही त्याच्यावर संपर्क करा आणि तुमका हवी तशी डिश तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमका जेवणांची ऑर्डर असली तर तुम्ही देऊ शकता. तर आता वळूया आपल्या व्हिडिओकडे. आजची व्हिडिओ ही स्पेशल आंब्याची कापा म्हणजे खोबऱ्याच्या कापा विथ मँगो फ्लेवर. तर बघा, सगळं सास तर रेडी आहे, दाखवते तुमका. सर्वप्रथम लागतं ती म्हणजे जी गोष्ट महत्वाची असतात ता म्हणजे नारळ. हे नारळ सगळे रेडी आहेत आणि बाकी आंबो रेडी हा, हे बघा. आणि दोन चार आंबे सुद्धा आहेत रेडी. तर पुढे बघूया. आता फोडून झालेले आहेत. आढाळो रेडी हा, ही विळी. आणि आता हे नारळ किसूचं काम. मंडळी, नारळ किसायचं काम म्हणजे खूप महत्वाचं असतं. एकही लाल प्रकारचा नारळाचा किस ह्या कापांमध्ये मिश्रणात येता कामा नये. सो खूप काळजीपूर्वक नारळ किसावा लागतो. सो कृपया नोट घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोकणातली खमंग नवीन रेसिपी तुमच्या समोर घेऊन येते मी. ती म्हणजे अर्थात माझी काकी बनवतेली या, आणि ती म्हणजे आंबा मिश्रित नारळाची कापा. पूर्ण मंडळी शुभ्र पांढरा असा खोबरा येऊ खोया, त्याचप्रमाणे हा नारळ किसला जातो. लक्षात ठेवा, नोट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. दोन नारळ किसून झालेत मंडळी. आता तिसरा नारळ. काका खूप हेल्प करतात काकीला. एक ताट पूर्ण किसून झालेला. आणि आता दुसरा ताट. सोनारी काम बघा किती. आता अजिबात कुठल्या ठिकाणी लाल कलरची रेषा नाही. हे बघा, एवढं सगळं उरलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट हे बघा, जास्त खरवडला ना तर कापांची टेस्ट जाता. आणि मेन म्हणजे काय माहितीये, त्याच्यामध्ये जे सगळे लाल लाल रेषा असतात ना ते पडतात. सो एवढ्या सोनारी कामा. काकी. आणि आता हे जरा मिक्सर, थोडंसं खोबरं लावलेलं आहे मिक्सरमध्ये, जेणेकरून मंद आचेवर हे आपण थोडं शिजवणार. आणि परतताना थोडं एकजीव झालं पाहिजे मिश्रण, त्यासाठी ही साखर मापात आहे. 8 नारळाला 4 किलो 2 किलो साखर. 5 नारळांना 2 किलो, 8 नारळांना 2 किलो साखर. हे बघा, खोबरं सगळं व्यवस्थित मिसळलं. 8 नारळांना 2 किलो साखर रेशिओ आहे. हे सगळं होईल असं परत ग्राइंडिंग करायचं. म्हणजे अर्थात मंडळी, ह्या बारीक जेवढा होईल तेवढा मिश्रण करू परतताना एकजीव होण्यासाठी चांगला असतं. लक्षात ठेवा. सांगितल्याप्रमाणे मगाशी बघा सर्व प्रकारची मिश्रण रेडी केलेली आहे. वेलची, साखर आणि जर सांगितल्याप्रमाणे ह्यात आंब्याचं फ्लेवर मिक्स केलेलो आहे. ह्या बघा. आणि असं एकवटून घेतल्याशिवाय त्याची टेस्ट येत नाही, एकजीव झाल्याशिवाय. आणि या प्रतिम खमंग आणि एकदम रुचकर आणि चविष्ट ही कापा बनलेली आहेत. खूप मेहनत आहे मंडळी. ही बघा,
कापा विथ मँगो फ्लेवर. हा माका तातात वास येऊक लागलो. मस्त मस्त. थोड्याच वेळात आता हे पुरी रेडी केलेली आहे ते सोय. हे बघा तूप वगैरे लावून मस्त तूप लावून थापून ह्याची काटकोण्यात कापून घेणार आणि मग खाऊ घ्यायचे. ज्यांची ऑर्डर येत त्यांना सर्व होणार. आता पुढे मंडळी गरम गरम हा चटके लागतात. हे कुर्चा लागतात. काय होतं की नंतर काय नाही आणि असं गरम गरम याच्यात पटापट नाही केलं तर मग सुकान जाताना फुकट जाता मग. ओके मंडळी बघा किती मेहनतीचं काम हा. जर गरम गरम ह्याच्यामध्ये जर आपण ते व्यवस्थित लाटून तर व्यवस्थित आकार जर नाही दिलो ना तर हे सुकून जातात आणि एकदा का सुकून गेले का तर मी व्यर्थ एवढी मेहनत गेलेली पाण्यात. गरम असेपर्यंत व्यवस्थित तापून लेवल करायची आणि मग ते एका साईज मध्ये मग कापायची. मंडळी पुरेपूर सुकलेला आणि सुकल्यानंतर हे बघा व्यवस्थित सरळ रेषेत कापून घेतलेली आहे ती कापा. आणि ही कापा आपली मँगोच्या फ्लेवरची कापा तयार. जवळजवळ 2.5 तास झाले ही पुरी प्रोसेस कंटिन्यू केली. खोबरा किस्यापासून ते ह्या सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सर लावेपासून आणि आता एकजीव झाल्यानंतर थंड होऊन समांतर रेषेत कापणं मंडळी खूप मोठी गोष्ट आहे. सो ऑर्डरसाठी तुमचं मेसेज करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करू विसरा नको. भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. ही कापा घेवा खावा. ओके भेटूया तर. थँक्यू आकी. थँक्यू.